नमस्कार, मी निर्मला शुभम नवले. माझा हा 329 मतांनी झालेला पराभव माझ्यासाठी खूप अनपेक्षित होता. मात्र पैशांचा प्रचंड अतिवापर होऊन सुद्धा 6,577 मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून ऋणी आहे. या निवडणुकीमध्ये पैसा जिंकला, बोगस मतदान जिंकले आणि माणूस हरला हे स्पष्ट आणि कटू वास्तव सत्य आहे. आज माझ्या घरातील काही मतदार हा काही पैशांसाठी पुढील 5 वर्षांसाठी झालेला ही भावना मला आतून अस्वस्थ करते आणि खूप वेदना देते. या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून दारू बरोबरच ड्रग्जचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. निवडणुकीत तरुण कार्यकर्ते अधिक पाळावे, ते रात्रभर जागे राहावे यासाठी ड्रग्जचा अतिवापर करण्यात आला. त्याचा गंभीर परिणाम येणाऱ्या काळात नक्कीच दिसून येणार आहे. आज माझ्या गावात या निवडणुकीदरम्यान नवीन 30 ते 40 तरुण ड्रग्जच्या आहारी गेले. तरुण पिढी अशा प्रकारे बर्बाद होताना पाहणं हे माझ्यासाठी अत्यंत चिंताजनक आणि दुःखद आहे. आजच्या राजकारणात विकास कामे, लोकांचे सुखदुःख, वैयक्तिक प्रश्न, पक्षनिष्ठा किंवा व्यक्तिनिष्ठा यांना कोणतीही किंमत उरलेली नाही. दुर्दैवाने आज कोणता उमेदवार जास्तीत जास्त पैसे वाटतो हेच निकष ठरले आहेत. म्हणूनच आजची परिस्थिती अशी झाली आहे की ज्याला राजकारण करायचे आहे त्यांनी आधी पैसा कमवावा आणि तो निवडणूक आली की त्यामध्ये वापरावा. जिंकून यावे आणि पुढील 5 वर्षे मतदारांकडे पाठ फिरवावी, त्यांची कोणतीही कामे करू नये. आणि ज्याला राजकारण करायचे नाही त्यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे, कुटुंबाला वेळ द्यावा, घर सांभाळावा आणि प्रामाणिकपणे पैसा कमवावा. आज मला माझे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार यांचे शब्द प्रकर्षाने आठवतात. राजकारण खूप खराब आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.